12 ज्योतिर्लिंगापैकी 5व्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग असलेलं पूर्व वैद्यनाथ मंदिर या ठिकाणी आपण आहोत। श्रावणातील हा दुसरा सोमवार आहे। श्रावणातील दुसऱ्या सोमवाराचं काय महत्त्व आहे, कोणती मूठ वाहिली जाते, आपण हे देवबाप्पाकडून जाणून घेणार आहोत। काय सांगा देवा, कशा पद्धतीने आज श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार आहे, आज कोणते मूठीचं महत्त्व आहे आणि काय अर्पण केलं जातं आज देवाला? आज सर्वप्रथम श्रावण महिन्याचा दुसरा श्रावण सोमवार आहे आणि जसं प्रत्येक श्रावण सोमवारी वेगवेगळी शिवमूठ असते, तसंच ह्या श्रावण सोमवारी तिळाची शिवमूठ आहे। तिळाची शिवमूठ सोबतच आज एकादशी आलेली आहे आणि वैद्यनाथाच्या सानिध्यामध्ये वैद्यनाथ प्रभू म्हणजे शिवाचं सानिध्य आहे आणि त्याचबरोबर विष्णूचं सुद्धा सानिध्य आहे। म्हणजे आपली जी मूर्ती आहे आतमधली ती हरिहरात्मक आहे। त्यामुळं आज एकादशी आणि श्रावण सोमवार आल्यामुळं हरिहरात्मक मिलन आहे। त्यामुळं तुळशीपत्र, बिल्वपत्र आणि शिवमूठ तिळाची वाहिल्यानंतर सगळ्या परिवारातील रोगराई व्याधी सर्व नष्ट होते आणि सगळ्यांना वैद्यनाथ प्रभूंचं एक आरोग्य कवच प्राप्त होतं। असेच वैद्यनाथ प्रभूंचं दर्शन केल्यानंतर सगळ्यांना वैद्यनाथ प्रभू आरोग्य कवच प्रदान करतात। प्रदक्षिणा घातली जाते, प्रदक्षिणेचं काय महत्त्व आहे? हो, आज एकादशी आणि श्रावण सोमवार असल्यामुळं पूर्वापार जे मेरुगिरी पर्वत आहे त्याला मेरू प्रदक्षिणा करतात। ते महिला सर्वप्रथम वैद्यनाथाचं दर्शन करून तसंच मेरूची प्रदक्षिणा सुरुवात करतात। पहाटे 4 वाजल्यापासून मेरूची प्रदक्षिणाला सुरुवात होते। संस्थांनी चांगली छान किती वाजता मंदिर खुलं होतं दररोज दर सोमवारी आणि काय सांगा? श्रावणातल्या सोमवारी रात्री 1 वाजता मंदिर चालू होतं। त्यानंतर पुन्हा मग अभिषेक, पूजा, दर्शन आणि त्यानंतर मग नेहरू प्रदक्षिणा लोकलच्या महिला सर्व घालतात आणि त्यात संस्थांनं फार सुंदर व्यवस्था केलेली आहे। आतवरती नेहरू प्रदक्षिणा केली म्हणजे महिलांचं पूर्ण दर्शन होतं, अशी त्यांची व्याख्या आहे। फुलाची आरास करण्यात आलेल्या विद्युत रोषणाई आहे, कसं भाविकांना वाटते, काय भावना आहे? भाविकांना खूप आनंद होत आहे, कारण श्रावण महिना म्हणलं कीच सगळ्यांना आनंद होतोच आणि त्याचबरोबर श्रावण सोमवारी जे सजावट आहे ती एकदम अप्रतिम असल्यामुळं सर्व भाविक इथं दर्शनासोबतच फोटो काढण्याची सुद्धा सगळ्यांना आवड असते आणि सगळेजणं ते फुलाचा उत्साह बघून, सजावट बघून खूप उत्साहित होतात। सगळ्यांना खूप मोठा आनंद होतो। आज एकादश पण आहे आणि या ठिकाणी संत जगमित्र नागा यांचंही महत्त्व आहे आणि त्यांची समाधी आहे। दर्शन वैद्यनाथाचं दर्शन घेऊन तिकडं पण भाविक जातात। हो, संत जगमित्र नागा मंदिर आहे। वैद्यनाथांचं प्रभूंचं दर्शन घेतल्यामुळं एकादशीला तिथंसुद्धा भाविक भक्त खूप मोठ्या प्रमाणात दर्शन घेतात आणि तिथंसुद्धा खूप मोठे लोक दर्शनाची गर्दी रांग लागते। असं हे होते देवा यांचं म्हणणं आहे की सर्वांचं आरोग्य व्यवस्थित राहावं अशीच वैद्यनाथाचरणी आम्ही प्रार्थना करतो। तर नागरिकांनी दर्शनासाठी यावं वैद्यनाथाच्या, हेच असे म्हणणं आहे। दक्ष वार्तासाठी विकास वाघमारे, परळी, बीड।